छत्रपती संभाजीनगरमध्ये बांधकाम कामगारांना संसारोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलंय। संसारोपयोगी वस्तूंसाठी दलालांकडून 1200 ते 1500 रुपयांची मागणी केली गेली आहे। कामगारांच्या नावे अर्ज भरून 1200 ते 1500 रुपयात संसारोपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलंय। तक्रारी प्राप्त झाल्यानंतर परवानगीशिवाय संच वाटप न करण्याचे पालकमंत्र्यांना निर्देश देण्यात आले। संसारोपयोगी वस्तूंच्या नावे अवैध पैसे घेत असल्याचं प्रकरण उघडकीस आलं होतं। कामगार नसणाऱ्यांचे अर्ज दाखल करून संसारोपयोगी वस्तू घेत असल्याच्या तक्रारी मिळाल्या होत्या। प्रचंड सुळसुळाट झालेला आहे। फार मोठ्या प्रमाणात त्या महामंडळाकडूनचे पैसे खर्च होत असताना एजंट मधल्यामध्ये लाभार्थ्यांच्याकडून पैसे घेतात। पारदर्शीपणा नाही आहे आणि याच्या जे एजन्सीज आहेत जिथं रजिस्टर करायचं तेही सत्तारूढ पक्षाच्या लोकांच्या हातात या एजन्सीज आहेत। एवढ्या राजरोसपणाने महाराष्ट्रात ही लूट चालू आहे। तुमची जी व्याख्या आहे बांधकाम कामगार म्हणून त्या व्याख्येत न बसणाऱ्यांना देखील जर तुम्ही फायदे द्यायला लागला तर याचा अर्थ हे पैसे वाटायची नवी यंत्रणा तुम्ही सुरू केलेली आहे। मात्र त्यामध्ये आता दलालांचा सुळसुळाट झाला आणि प्रत्येक कामगाराकडून 1500 रुपये वसूल करण्यात येत आहे। असं दलालांचा सुळसुळाट झाला वगैरे म्हणणं चुकीचं आहे, पण कुठे घडलं असेल तर कारवाई करू। कोणी आमदार, कोणी खासदार, कोणी मंत्री, कोणी काही सरळ पोलिसांना कंप्लेंट केली पाहिजे। कोणी मागितले आणि कोणी दिले आणि कोण देणार? अँटी करप्शन डिपार्टमेंट आहे राज्यामध्ये, आहे ना। तुम्ही एसीबीची कारवाई करा ना, तुम्ही अँटी करप्शनवर पकडून द्या। तुम्ही अँटी करप्शन कंप्लेंट का करत नाही? अँटी करप्शनची कारवाई का करत नाही? मी आता पुण्यामध्ये माझ्याकडे चार अधिकारी भूमी अभिलेखचे ज्यांनी लोकांना पैसे मागितले, मी अँटी करप्शनला दिलं प्रकरण, त्यातला एक पकडला गेला। कायदा आहे, कायद्याने गेलं पाहिजे असं माझं मत।